नमस्कार, आपण पोहोचलेलो आहोत देगलूर तालुक्यातील मरखेल या ठिकाणी। मरखेल येथे असलेलं नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय, भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मेंदूविषयी, मणक्याविषयी, हाडाचे डॉक्टर, नेत्र तपासणी आणि त्याचबरोबर मेंदूवरती विशेष तपासणी अशा पद्धतीने वेगवेगळ्या आजारावरती या ठिकाणी तपासणी होत आहे आणि आवश्यक ते उपचार त्यांच्यावरती करण्यात येत आहे। पाहूयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट। व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्यातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन। भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या माध्यमातून देगलूर तालुक्यातील मरखेल येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले। या शिबिरात नांदेड येथील सुप्रसिद्ध निर्मल हॉस्पिटलचे मेंदू व मणक्याचे सर्जन डॉक्टर स्वप्नील आढाल, हाडाचे तज्ञ डॉक्टर अवधूत मोरे, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर सुधाकर तहाटे, जनरल सर्जन डॉक्टर प्रकाश झरीकर यांनी रोग्यांची तपासणी केली। यावेळी सर्वाधिक 207 नेत्र तपासणी, हाडाचे 165 रुग्ण तर जनरल 100 तसेच मेंदूची तपासणी 61 लोकांची करण्यात आली। यावेळी व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी म्हणाले की नेत्र तपासणी झालेल्या रुग्णांना ऑपरेशन व चष्मा वाटप करण्यात येणार असून इतर आजारांच्या रोग्यांनाही मदत करू असंही त्यांनी सांगितले। या प्रसंगी व्यंकटराव पाटील गोजेगावकर, बबन पाटील गोजेगावकर, डॉक्टर स्वप्नील आढाल, डॉक्टर अवधूत मोरे, डॉक्टर सुधाकर तहाटे, डॉक्टर प्रकाश झरीकर, किशन जंगमवाड, प्रकाश जाधव, नागोराव शिंदे, अक्षय जंगमवाड, अविनाश कडे, मधुकर वाघमारे, अजित पाटील राजूरकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। नमस्कार सर। नमस्कार, बोला। आज मरखेल या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर या शिबिराला अतिशय चांगला प्रतिसादसुद्धा लाभलेलं आपल्या निदर्शनास येतं। या प्रसंगी काय सांगता सर? मला या प्रसंगी असं सांगावंसं वाटते, सध्या आरोग्यांच्या बाबतीमध्ये लोकांची चांगली सेवा व्हावी या अनुषंगानं अशा इंटिरियल भागांमध्ये आपण आरोग्य महाशिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। सध्याची परिस्थिती पाहता अशी मोफत शिबिरं ठेवण्याची मागची ही भूमिका आहे। बऱ्याचशा लोकांना, गरीब माणसांना सध्याचे मेडिसिन्स, बाकीचे जे काही दवाखान्यामधून विलाज करावा लागतो। आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे हे परवडत नाही, म्हणून अशा महाशिबिराचं आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। विशेषतः निर्मल हॉस्पिटलनी या भागामध्ये लोकांच्या एक चांगल्या सेवेसाठी हे शिबिराचं, त्यांची जे काही डॉक्टर्सची मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून सकाळपासून जवळपास 1001 पेशंटचं या ठिकाणी त्यांनी तपासणी केलेली आहे। त्यामध्ये गुडघ्यांचा त्रास असेल किंवा एखादा काही हाडांचं हे असेल, अशाही लोकांचा त्या ठिकाणी मेडिसिनच्या द्वारे त्यांनी सकाळपासून या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे। दुसरं, या ठिकाणी डोळ्यांच्या बाबतीमध्ये जवळपास 264 लोकांची तपासणी या ठिकाणी झालेली आहे। त्यामध्ये मला वाटते 250 लोकांचे पॉईंट काढून दिलेले, त्यांची आपण या ट्रस्टीच्या माध्यमातून जे काही आमचं कृषी महाविद्यालय वेगवेगळे युनिट्स चालतात त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना चष्मे देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत। जवळपास 62 ते 64 लोकांचं जे काही ऑपरेशन आहे ते आत्ताच डॉक्टर साहेब विभूतीकर तायडे साहेबांनी सांगितलं, दर रविवारी 15 पेशंट डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी या भागातले आपण पाठवून देणार आहोत। त्यांची गाडीची व्यवस्था
त्यांची काही जे काही त्या ठिकाणी व्यवस्था असेल ते करण्याचं काम हे आमच्या सरस्वती बहुउद्देशीय सेवा ट्रस्टीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत. अनेक समस्या आहेत. आमची संकल्पना या भागांमध्ये काही मेडिकलच्या कॉलेजच्या माध्यमातून BAMS असेल किंवा BHMS असेल, त्या दृष्टिकोनातून आमच्या ट्रस्टीच्या माध्यमातून ती वाटचाल चालू आहे. परवा आपण 60 बेडचं हॉस्पिटल आपण या ठिकाणी मंजुरीचा आदेश आपण या ठिकाणी आणलेला आहे. तेही हॉस्पिटल आपण या मरखेल गावामध्ये सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून येत्या काही काळामध्ये ती प्रक्रिया आपण सुरू करणार आहोत. आम्ही तळागाळातल्या जरी राजकारणाच्या माध्यमातून जरी असेल, पण राजकारणासाठी आम्ही करणारी माणसं नाही. केवळ एक समाजसेवा 1979 पासून अनेक शिबिरं आपण घेतलो. अनेक लोक माझ्याकडे दैनंदिन जवळपास 6 ते 7 लोक दवाखान्याचेच येतात. त्यांना आर्थिक अडचणीमुळं ते इलाज करू शकत नाही. काही लोकांना आर्थिक मदत करून, काही लोकांना गाडी पाठवून मी निर्मल हॉस्पिटलचं या ठिकाणी मुद्दा म्हणून आभार व्यक्त करतो. अनेक वेळा अनेक पेशंट आम्ही त्या ठिकाणी पाठवलं. माननीय डॉक्टर आढाव साहेबांनी त्या ठिकाणी तत्परतेने आमच्या या भागातल्या लोकांना पेशंटची त्या ठिकाणी व्यवस्था करून त्यांचा इलाज करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि बिलांच्या बाबतीमध्ये अनेक वेळेस आम्ही त्यांना सूट देण्याचं काम, आता या ठिकाणी आमचे जयपालजी आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी अनुभव आलेला आहे. अनेक पेशंट आहेत, अनेक कार्यकर्त्यांना आम्ही त्या ठिकाणी पाठवून, एक तर पेशंट झरी गावांचा होता, या ठिकाणी गंगाधर मामा होते, त्याचं 2,70,000 काहीतरी बिल झालं होतं. तर केवळ आपण 20,000 रुपयेमध्ये ते पेशंटचं बिल घ्यायला होतं. म्हणजे 2.5 लाख रुपये त्यांनी सूट दिला. आता तो पेशंट फिरतोय, त्याला फिरता येत नव्हतं, इतकी अवस्था वाईट होती. मी त्याच्या घरी गेल्याच्यानंतर मला निदर्शनास आलं, लागलीच आम्ही त्या ठिकाणी पाठवलो होतं. मला वाटतं ट्रॅक्टरचं काहीतरी ॲक्सिडेंट झालेलं होतं. तर असे काही जे काही पेशंट्स आहेत, अनेक हॉस्पिटलशी आमचा संपर्क आला. हैदराबादच्या देखील हॉस्पिटलशी आम्ही काही करार केलोत, काही संबंध आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलं. त्याही ठिकाणी आम्ही पेशंट पाठवल्यानंतर त्याही ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीनं बिलांमध्ये कन्सेशन देता येईल, याही दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो. म्हणून एक माणसाच्या जन्माला आल्याच्यानंतर आपल्याला एक समाजाने जे काही आपल्याला स्थान दिलेलं आहे, त्याचा उपयोग सर्वसामान्य माणसासाठी करता येईल का, या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करणारी माणसं आहोत. म्हणून येणाऱ्या काळांमध्ये या भागामध्ये आरोग्याची सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय डॉक्टर म्हैसेकर साहेबाची आणि माझी चर्चा झाली, माझी भेट झाली. त्यांनी जवळपास अर्धा तास दिले मला. आणि या भागांमध्ये एखादं कॉलेज आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल का, त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की तुम्ही सुरुवात हॉस्पिटलच्या माध्यमातून करा, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या ठिकाणी कॉलेज निर्माण करता येईल. त्याही अनुषंगानं आमची वाटचाल सुरू आहे. आज निर्मल हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी जे कॅम्प घेतलेलं आहे, आदरणीय डॉक्टर साहेबांचं, आमच्या मोरे साहेबाचं, आमच्या तायडे साहेबाचं, आमचे डॉक्टर झरीकर आहेत, खूप काम करतात. त्यांची OPD राजूर, मी गावामध्ये गेलो होतो, जवळपास 110-105 OPD असते दररोज. मी त्यांनी अनेक हॉस्पिटलला या 6 महिन्यामध्ये नामांकित, हैदराबादचे असतील, तुमच्या औरंगाबादचे असतील, पुण्याचे असतील, नांदेडमध्ये असतील, अनेक डॉक्टरची संपर्क साधलोत आम्ही. या भागातल्या सामान्य माणसाला आरोग्याची सुविधा आपल्याला चांगले देता येईल का, या अनुषंगाने अनेक हॉस्पिटलला आम्ही भेटी दिलं. आणि त्याच्याशी नामांकित डॉक्टरबरोबर परवा आम्ही डॉक्टरसाहेब, ते हॉस्पिटलचं नाव डॉक्टर दत्त मला वाटतं, त्या आणि दोन्ही त्यांनी तज्ज्ञ आहेत, नसाचे आहेत आणि हाडाचे आहेत. ते त्यांना देखील आम्ही चर्चा केली. त्यांनी सांगितलं की मी पण या भागामध्ये येतो, आपण एखादा कॅम्प घेऊ. रोज त्यांनी मला वाटते 7च पेशंट तपासतात.
मी पाहिलं, मी स्वतः त्यांनी जवळपास मला खूप घाई गर्दीमध्ये होती पण 45 मिनिट आम्हाला दिलं आणि त्यांच्याबरोबरही मी ही चर्चा केली. म्हणून या अनुषंगानं आपल्याला जे जे काही सुविधा या भागांमध्ये करता येईल आरोग्याच्या बाबतीमध्ये, आज आपण माळेगावला एवढ्या छोट्या गावामध्ये, मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेला निवडून आलो त्या गावांमध्ये गेल्याच्यानंतर मला आरोग्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सुविधा निर्माण करावी या अनुषंगानं प्राथमिक आरोग्य केंद्र या महाराष्ट्र राज्याचे डॉक्टर पवार साहेब यांच्या माध्यमातून फक्त एकच आपण प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवला आणि त्यांनी मंजुरी केलं आणि येत्या काही दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, जसं मरखेल्ला हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल, त्या पद्धतीचं आपण त्या ठिकाणी माळेगाव गावांमध्ये मंजुरी आणण्याचं काम केलेलं. म्हणून वेगवेगळ्या आपल्याला अदर ॲक्टिव्हिटीज असतील, वेगवेगळे जे जे काही विकासाची कामं असतील ती कामं या भागामध्ये चांगल्या पद्धतीने करता येईल का या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि आजचं खूप लोकांनी या शिबिराचा फार मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी तपासणी करून घेऊन आपल्याला ऑपरेशन आत्ताच ताडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 62 ते 64 लोकांचं फ्री आपल्याला या ठिकाणी ऑपरेशन करण्याच्या दृष्टिकोनातून. आत्ताच मला एक सावळी गावांची बाई भेटली, महादाबाई, मला वाटतं तिच्या पोटामध्ये काहीतरी गोळा काहीतरी आहे. तर ते आपण त्यांनाही सांगितलं, गरीब परिस्थिती 500 रुपये खर्च करू शकत नाही ते महादाबाई. मी त्या बाईंना सांगितलं की तुम्ही 2-4 दिवसांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आपण त्या ठिकाणी पाठवू. आत्ताच 2 मामा मरखेल गावांमधले ते भेटले, त्यांचे आपण जे काही गुडघ्याचा त्रास होता त्यांनाही पाहिलं. आमच्या डॉक्टर साहेबांनी, मोरे साहेबांनी सांगितलं की आपण ते 2 दिवसामध्ये त्यांना तिथं पाठवा. तर या अनुषंगानं आमची प्रयत्न राहील. आमच्यासारख्या माणसांना भाग्य आहे की गरीब माणसाची सेवा करता येते, याच्यापेक्षा भाग्य कोणतं आहे? आपण खूप काही करू शकताल. माणसाची उंची ही श्रीमंतीवर मोजल्या जात नाही, त्याच्या विचारावर, त्याच्या संस्कारावर आणि त्यांची वागणूक काय आहे. आणि माणसाच्या जन्माला नंतर एखाद्या पदावर गेल्याच्यानंतर जमीन धरून चालतोय का हे ज्यांच्याकडे विचार आहेत तीच माणसं कुठेतरी शिखरावर गेलेले आपल्याला सर्वांना पाहायला मिळतात. म्हणून ही परिस्थिती आज या गावांना जे वैभव मिळालेलं आहे, आम्ही काही करू शकणारी माणसं नाही, पण एक सगळी माणसांनी साथ दिल्यामुळं आपण या ठिकाणी करू शकलो. आणि अशाच पद्धतीचं माझी एक संकल्पना आहे, मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून एक कॅम्प आपल्याला घेता येते. तर ते मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून मरखेल गावामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कॅम्प घेता येईल का, ते जेणेकरून 15 दिवस ते कॅम्प या ठिकाणी असू शकते. आणि त्या 15 दिवसामध्ये जे जे या भागामध्ये आपल्याला म्हणजे जे जे काही पेशंट असतील त्या पेशंटची या ठिकाणी तपासणी देखील होऊ शकते. माझं देखील ते विचार आहे आणि त्या कॉलेजच्या डीनला देखील मी भेटलं की बुवा अशा पद्धतीचा आपल्याला कॅम्प घेता येते का, याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करता येईल. म्हणून सर्व लोकांचे आज जे कॅम्पमध्ये उपस्थित राहिले पेशंट त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि डॉक्टर आढाव साहेबांचं कितीही जरी आभार व्यक्त करण्याचा आम्ही प्रयत्न केलो तर शब्द अपुरे पडणार आहेत. खूप चांगलं काम एक हॉस्पिटलच्या माध्यमातून नांदेड शहरामध्ये त्यांचं चालतंय. आणि सध्या आपण पाहिलात, मी अनेक ठिकाणी तुम्ही बाईक घेतलात, कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काम झालं, त्याची काल मूल्यमापन झालं. आणि आपल्याला या नांदेड जिल्हा महाराष्ट्रामध्ये जवळपास आपण 6,25,000 लोकांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण मदत करण्याची भूमिका या जिल्ह्यांचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकरांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पोहोचलो. म्हणून अशा पद्धतीनं संकट काळात जी माणसं आहेत, अडचणीत जी माणसं आहेत, त्या अडचणीच्या काळामध्ये आपल्याला तिथपर्यंत पोहोचून त्यांना सुविधा देता येईल का, त्यांची सेवा करता येईल का, या अनुषंगानं आपण हे प्रयत्न करणारी सर्व आमची संघटना आहे. बस यापेक्षा जास्तीचं न बोलता आपण सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. नमस्कार सर. नमस्कार. आज मरखेल या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आपण या ठिकाणी या शिबिराचं जे रोगी आहेत
त्यांची तपासणी करण्यासाठी आपण आलेला आहात, तर या हो. प्रसंगी आपण काय प्रतिक्रिया द्याल? हो का, हे महाआरोग्य शिबिर आजूबाजूच्या लोकांच्या, आजूबाजूच्या गावाच्या लोकांच्या आरोग्यासाठी आपण ठेवलेलं आहे. त्यांना काही जे काही आजार असतील त्यांचं निदान इथे करता येईल, आपल्याला पुढे काही ट्रीटमेंट लागेल जे इथे शक्य आहे इथे करता येईल. अजून पुढे काही ट्रीटमेंट लागत असेल ते नांदेडला आपण करू. त्या उपर देखील जे समजा गरजू आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत लोक, त्यांना आपण महात्मा फुले स्कीममध्ये देखील या आजारांचं ट्रीटमेंट करूया. नांदेडमध्ये निर्मल हॉस्पिटलमध्ये ही सगळी सुविधा आहे. तर ज्याप्रमाणे आजार आहे त्याप्रमाणे आपण सगळ्या सुविधा ट्रीटमेंट आपण त्यांना देऊया. सर, विशेषतः आपण मेंदू तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात आणि मणक्याचे सुद्धा आपण त्यावरती अतिशय गांभीर्यानं जे रोगी आहेत त्याच्यावरती उपचार करतायत. तर मेंदू तज्ज्ञ म्हणून आपण ग्रामीण भागामध्ये दुर्लक्ष केलं जातं त्याच्या आजाराकडे, तर या संदर्भात आपण काय सांगता? मेंदूचे साधारण आजार डोकेदुखी आहेत, फिट्स आहेत, अर्धांगवायू आहेत. हे सर्वसाधारण आजार, मेंदूचे आजार ग्रामीण भागात हे बघितले जातात. तर अर्धांगवायूची कारणं त्याचं डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे. तर ह्या रोगांवर नियंत्रण असलं पाहिजे. तर ते नियंत्रण असलं तर या गोष्टी पुढे होणार नाहीत. तर फिट्स किंवा फेफडे याची काही कारणं असतात, ते कारणं ट्रीट करणं किंवा बऱ्याच वेळेला कारणं नसतात तर त्यावेळी औषधं गोळ्या वेळेवर घेणं हे गरजेचं आहे. बाकी मणक्याचे आजार, काही आजारांना ऑपरेशन लागतात, काही आजार फक्त व्यायाम किंवा गोळ्यावर देखील ठीक होतात. ऑपरेशनबद्दल लोकांची विनाकारण भीती आहे मनक्याच्या ऑपरेशनबद्दल, पण ती आता नवीन टेक्नॉलॉजी आहे, मायक्रोस्कोप्स आहेत, नवीन इन्स्ट्रुमेंट्स आहेत. त्याच्यामुळे माणूस ऑपरेशननंतर अधू होत नाही, उलट चांगला होतो आणि चांगल्या रीतीने परत काम करू शकतो. जुने गैरसमज होते की मणक्याचे ऑपरेशन झाल्यानंतर लोक ठीक होऊ शकत नाहीत, पण तसं नाही आहे. लोक ठीक होऊ शकतात, चांगले चालू शकतात आणि सरकारने खूप चांगली याच्यामध्ये योजना करून ठेवलेली आहे, महात्मा फुले योजना, की ज्यामध्ये ही ट्रीटमेंट देखील मोफत होऊ शकतं. तर या कुठल्याच लक्षणाकडे दुर्लक्ष न करता, जसं पाठदुखी आहे, डोकेदुखी आहे, कंबरदुखी आहे, योग्य सल्ला घ्यावा, त्याप्रमाणे मग योग्य ती ट्रीटमेंट करण्यात येईल. थँक्यू सर. नमस्कार सर. नमस्कार. आज मरखेल येथील या ठिकाणी सर्व नागरिकाकरता वेगवेगळ्या रोगावरती काहीतरी त्यांचं निदान निघावं आणि त्यांच्यावरती उपचार व्हावा या उद्देशानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आपण एक नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात, तर या प्रसंगी आपण कशा पद्धतीनं अभिक्रिया किंवा तुमचं मत या ठिकाणी व्यक्त करावं? सर्वप्रथम तर माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांचं मी धन्यवाद मानतो. त्यांनी मला या महाआरोग्य शिबिर मरखेल येथे सेवा देण्यासाठी संधी दिली. आज आम्ही इथे जे कोणी नेत्ररोग रुग्ण आहेत त्यांची तपासणी करणार आहोत. ज्या कोणाला चष्म्याची गरज भासेल अशा लोकांचा चष्म्याचा नंबर काढून व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्यातर्फे त्या रुग्णांना, गरीब रुग्णांना चष्म्याचे मोफत वाटप होणार आहे. ठीक आहे. आणि ज्या लोकांना मोतीबिंदू किंवा इतर शस्त्रक्रियेची गरज लागेल अशा लोकांची आम्ही यादी करून त्यांचं ऑपरेशन, शस्त्रक्रिया ह्या आम्ही मोफत करून देणार आहोत. सर्वात महत्त्वाचं डोळसपणा पाहणे, जे समाजामध्ये जी अंध आहेत त्यांना या शिबिराची खूप आवश्यकता असते. हो. किंबहुना काही डोळ्याचे जे आजार असतील त्या संदर्भात सुद्धा अतिशय महत्त्वाचे हे शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तर एक नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून आपण काय काळजी घेण्यासाठी सांगा? आज मरखेल हे गाव नांदेडपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे जिल्ह्यापासून 100 किलोमीटर अंतरावरती या गावातील लोकांना रुग्णसेवा किंवा नेत्रसेवा ह्या फारच क्वचित भेटतात. ह्या गावाच्या आसपास अशी यंत्रणा नाही की त्यांचे गरीब रुग्णांचे ऑपरेशन होता येईल, शस्त्रक्रिया होतील. तर माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या रुग्णांना ह्या शस्त्रक्रियेची किंवा चष्म्याची किंवा कोणत्याही नेत्र उपचाराची गरज आहे त्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
या शिबिरामार्फत जे काही तुम्हाला लाभ घेता येईल, शस्त्रक्रियेचा असेल किंवा चष्म्याचा असेल, तो त्यांनी घ्यावा. धन्यवाद सर. हो, धन्यवाद. नमस्कार सर. हां, नमस्कार. आज या ठिकाणी हां महा आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या आरोग्य शिबिरामध्ये आपण विशेषतः हाडाच्या संदर्भात जे काही आजार आहेत हो म्हणजे हो. वेगवेगळ्या पद्धतीचे, तर हो. त्याच्यावरती आपण तपासणी करणार आणि त्यांना हो. योग्य पद्धतीचं काही हो. उपचार करता येईल यावरती मार्गदर्शन करत आहात. हो. सर, या प्रसंगी आपण काय प्रतिक्रिया द्याल सर? आता मी जे सकाळपासून पेशंट बघायला लागलो आहे त्याच्यात बरेचसे पेशंट आपल्या खेड्यापाड्यातले आहेत ज्यांना प्रॉपर गायडन्स अभावी त्यांना काय ट्रीटमेंट करावी आणि काय नाही करावं हे समजत नाही आहे. तर त्यासाठी म्हणून हे शिबिराचं आयोजन केलं आहे व्यंकटराव गोजेगावकर साहेबांनी. तर ह्याचा फायदा ह्या लोकांना निश्चितच होईल. आता मी सकाळपासून जे पेशंट बघितले तर काही जणांच्या गुडघ्यामध्ये मारावावी पाण्याची गाठी झालेल्या आहेत, काही जणांच्या याच्यामध्ये पाणी वाढलेलं आहे गुडघ्यामध्ये, ज्याच्यामुळे त्यांना चालता फिरता येत नाही आहे. तर त्यांचं जर आपण ट्रीटमेंट केली आणि गोळ्या औषधांवर त्यांना जर कंट्रोल केलं तर त्यांना उद्या चालून त्यांचं जे लाईफस्टाईल आहे, जे जीवनमान आहे ते सुधारेल. तर ह्या शिबिराचा निश्चित त्यांना फायदा होईल. ह्या हेतूने आम्ही हे शिबिराचं आयोजन जे झालेलं आहे त्याच्यासाठी आलेलो आहोत. आता अजून 2-3 पेशंट होते जे फ्रॅक्चर झालेलं आहे बट ट्रीटमेंट अभावी ते घरीच राहिले. तर त्यांना आम्ही आमच्या हॉस्पिटल थ्रू योजनेमार्फत त्यांचं ऑपरेट करू. जे पेशंट अफोर्डेबल आहेत आणि ज्यांच्या अफोर्डेबिलिटीनुसार त्यांना प्रायव्हेटमध्ये ज्यांना करायचं त्यांना त्याच्यात करू आणि ज्यांना योजनेमध्ये करायचं त्यांना योजनेमध्ये करू. सर, हाडाचे आजार हां. अतिशय म्हणजे त्रासदायक असतात. हो. आणि विशेषतः जे वयोवृद्ध झालेले आहेत हो. ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. हो. तर तशासाठी काय नेमकं काय आता हाडांच्या आजाराबद्दल जर म्हणलं तर जसं शरीरातलं पाणी कमी होत जातं आहे, म्हणजे वयाच्या 50 वर्षाच्या नंतर शरीरावर सुरकुत्या पडणं किंवा केस पांढरे होणं ह्या जशा गोष्टी घडतात तसं हाडाची ठिसूळता वाढते. तर ती ठिसूळता वय जसं वाढत जाईल तसं वाढतच जाणार आहे, त्याला आपल्याला काही करता येत नाही. बट जो आजार होतो गुडघ्याचं आवरण निघून जाणं, ज्याच्यामुळं पेशंटला त्रास होणं, ह्या गोष्टीला वेळेत जर आपण दाखवलं तर त्याला कंट्रोलमध्ये करता येते. बऱ्याच जणांना तुम्ही बघता रस्त्याने चालता फिरताना जे म्हातारे माणसं आहेत तर त्यांना निष्काळजीपणा केल्यामुळं जे वेळेत ट्रीटमेंट न मिळाल्यामुळं त्यांचे गुडघे वाकडे व्हायला लागतात. बऱ्याच जणाला काठीचा आधार घेऊन चालवावा लागतो. जर असे पेशंट म्हणजे वेळेनुसार जर ते व्यवस्थित वयामध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली, जेव्हा आजाराची सुरुवात झाली त्याच टायमाला जर आपण त्यांना ट्रीटमेंट केली तर त्याला निश्चितच त्या पेशंटला फायदा होईल. तर त्यांचं जे पाय वगैरे वाकडे होणार आहे किंवा त्रास जो आहे तो निश्चितच कमी होईल, थांबेल. हो हो थँक्यू हो चालेल. नमस्कार सर. नमस्कार. आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये आपण अनेक रोग्यांना तपासणी करीत आहात आणि त्याच्यावरती योग्य निदान करून त्याच्यावरती उपचार झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हा शिबिर आयोजन केलेला आहे. तर या संदर्भात काय प्रतिक्रिया द्याल? याच्या मागचं मेन उद्देश म्हणजे कसं आहे, तळागाळातल्या लोकांना, गोरगरीब लोकांना, समजा एखादा आजार आहे, किडनीचा आजार आहे, कोणाला क्रॉनिक हृदयाची बिमारी आहे, कोणाला ब्रेनचा जुना आजार आहे, ब्रेन ट्यूमर आहे, कोणाला मायग्रेनचा आजार आहे किंवा छोटे छोटे आजार खेड्यात लेवलला निदान होत नाहीत, किंवा तज्ञ डॉक्टर ह्या एका सेंटरखाली बोलावं आणि त्यांच्या माध्यमातून निदान करावं. ज्या लोकांना सामान्य ट्रीटमेंट जे भेटत असेल, इथं होत असेल तर इथं गोळ्या औषध देऊन कमी करावं. ज्यांना जर पुढची ट्रीटमेंट काय लागत असेल, समजा सिटी स्कॅन, MRI किंवा रक्त तपासण्याची व्यवस्था कुठली असेल तर त्या निर्मलच्या सेंटरखाली त्यांचं बाकीचं ट्रीटमेंट करण्याचं हे आहे. आणि पुढचं योग्य म्हणजे मानस साहेबांचं, जे गोजेगावकर साहेबांचं मानस असं आहे की इथं त्यांनी आता 60 बेडचं हॉस्पिटलची मान्यता घेतली साहेबांनी परवा, आणि ह्या 60 बेडच्या माध्यमातून ह्या एरियाच्या लोकांना इथं 5 डॉक्टरांची नेमणूक करणार आहेत. ते त्याच्यानंतर पुढल्या वर्षी ह्या सेंटरला तुमच्या इथं BMS कॉलेज आहे. इथं जवळपास दरवर्षी 150 मुलं BMSची इथून तर बाहेर पडणार आहेत तुमच्या मरकिलच्या ठिकाणी. सर, आपण विशेषतः या ठिकाणी कशाच्या संदर्भात तपासणी करत आहात? मी आता ह्या संदर्भात मी डॉक्टर प्रकाश पाटील झरीकर, मी जनरल फिजिशियन आहे, पण आमच्याकडे इथं इयरचे डॉक्टर नसल्यामुळे कानाचे पेशंट मीच बघतो आणि जनरल पेशंट मीच बघू लागलो इथं. सर, सर्वात महत्त्वाचं हे की कानाचे आजार अतिशय धोकादायक असतात. हां. आणि ग्रामीण भागामध्ये या संदर्भात निष्काळजी होताना पाहावयास मिळते. तर या संदर्भात जागरूकता म्हणून काय सांगा? जागरूकता म्हणून ज्या लोकांना कोणाच्या कानात नुसतं साधं मळ असते,
कोणाचे कान सर्दी खोकल्यामुळे नुसतं फुटते, कोणाच्या कानाचा पडदा गेलेला असतो, कोणाच्या कानाचा वयानुसार त्याचं पॉईंट लागतो, त्याला मशीन लागते, त्यानुसार आपण त्या पेशंटला जर इथं होत असेल तर त्याला जे आपलं जनरल ट्रीटमेंट जे देतं आपण रुटीन पेशंटला ते ट्रीटमेंट द्यायचं. बाकीच्या पेशंटला जे वाटलं तज्ज्ञ डॉक्टरकडे पुढे आपण पाठवायचं नांदेडला आपण. ओके, नक्की सर, धन्यवाद. कोमल कांबळेसह मी मिलिंद वाघमारे, माइंड लाईट मीडिया.